नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी आणि चर्चेची बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून काही आमदारांच्या राजीनाम्याच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या घडामोडींमुळे राज्यात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. 4 ते 5 वर्षांच्या राजकीय घडामोडीनंतर आता पुन्हा एकदा मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळणार का? शिंदे गटात नाराजी वाढली आहे का? काही आमदार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत का? अशा अनेक प्रश्नांची चर्चा सध्या सुरू आहे. या प्रकरणावर संबंधित आमदारांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वाची भूमिका मांडल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या संपूर्ण घडामोडीकडे केवळ महाराष्ट्रच नाही तर देशभरातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. या राजीनाम्यांच्या चर्चेमागचं नेमकं कारण काय आहे? कोणत्या आमदारांची नावं चर्चेत आहेत? या निर्णयाचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो? या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली आहे. सध्या या घडामोडींची चर्चा केवळ राज्यातच नाही तर देशभरातील राजकीय वर्तुळातही होत आहे. या बातमीमुळे अनेक राजकीय समीकरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते काही वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतून मोठ्या प्रमाणात आमदार बाहेर पडले आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नव्या गटात सहभागी झाले. यावेळी अनेक राजकीय आश्वासनांची चर्चा झाली होती. मंत्रिपद, महामंडळांवरील नियुक्त्या आणि इतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळतील अशी अपेक्षा अनेक आमदारांची होती. मात्र कालांतराने सर्वांनाच अपेक्षेप्रमाणे संधी मिळाली नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. काही आमदारांमध्ये नाराजी असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे शिंदे गटात अंतर्गत अस्वस्थता वाढली आहे का, अशी चर्चा आता पुन्हा रंगू लागली आहे. या चर्चांमध्ये किती तथ्य आहे, कोणते आमदार कोणती भूमिका घेणार आहेत आणि पुढील काळात नेमक्या कोणत्या राजकीय घडामोडी घडणार आहेत हे अधिकृत निर्णय आणि संबंधित नेत्यांच्या भूमिकेनंतरच स्पष्ट होणार आहे. आगामी काळामध्ये पडद्यामागे भारतीय जनता पक्षाने गेल्या 2 वर्षांपासून नवीन फिल्डिंग लावल्याची चर्चा सुरू होती. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या जवळचे काही आमदार भाजप आपल्या गळाला लावणार का, अशी कुजबूज स्वतः शिंदे यांच्या कानावरही आली होती. कारण एकनाथ शिंदे यांच्या जवळचे काही महत्त्वाचे मोहरे भाजपमध्ये जाऊन स्वतःसाठी उपमुख्यमंत्री पद मिळवण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात होतं. हे सगळं सुरू असतानाच राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला फार मोठं होऊ देणार नाही हा देखील मोठा प्रश्न शिंदे गटांमध्ये उपस्थित केला जात होता. काही शिंदे गटाचे आमदारही भाजपवर थेट आरोप करणं टाळत होते. कारण त्यांना माहिती होतं की जर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आपलं राजकारण जमलं नाही तर शेवटचा पर्याय म्हणून भारतीय जनता पक्ष आहे. म्हणूनच त्यांनी देशाच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षाची कधीही अवहेलना केली नाही किंवा भाजपवर थेट टीका केली नाही. हीच सध्या सर्वात मोठी चर्चा ठरत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढची मोठी अपडेट म्हणजे आता नेमके कोणते आमदार आणि कोणते नेते एकनाथ शिंदे यांची साथ सोडणार याची चर्चा रंगू लागली आहे. या चर्चेत सर्वप्रथम नाव समोर येत आहे ते म्हणजे माजी मंत्री आणि संभाजीनगरचे नेते अब्दुल सत्तार यांचं. पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांसमोर बोलताना त्यांनी मी आता राजीनामा देणार आहे. या पक्षात माझं राजकारण आता उरलेलं नाही. मला इथून निघावं लागेल असं वक्तव्य केल्याची चर्चा आहे. त्यांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांना पक्षात प्रवेश देत मंत्रिपदाची संधी दिली होती. त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आणि मंत्रिपदही भूषवलं. मात्र आता पक्षामध्ये आपल्याला अपेक्षित स्थान मिळत नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केल्याचं बोललं जात आहे. याशिवाय एका बाजूला भारतीय जनता पक्षाचा दबाव आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्या पक्षातील काही नेतेही पुढे येऊ देत नसल्यामुळे आपण हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी म्हटल्याचं चर्चा आहे. तसेच पुढील काही काळात आपण थेट राजीनामा देणार असल्याचंही मतही त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून राजीनाम्याची खुली भूमिका मांडणारे अब्दुल सत्तार हे पहिले आमदार ठरू शकतात अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत असल्याची चर्चा सुरू आहे. हे वाद आणखीन वाढण्यापूर्वीच एकनाथ शिंदेंना थंड करण्याचा प्रयत्न होणार का असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे. दुसरे महत्त्वाचे नाव म्हणजे आमदार संजय शिरसाट. त्यांच्यासह आणखीन काही महत्त्वाचे आमदार प्रचंड नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या निधी न मिळाल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. शिंदे गटातील जवळपास 15 ते 18 आमदारांना रुपयाचाही निधी मिळत नसल्याचीही चर्चा असून निधी मिळवण्यासाठी ते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे खोटे घालत असल्याचंही बोललं जात आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून निधी मिळत नाहीत, मग सत्तेत राहून नेमकं करायचं काय असा मोठा प्रश्न हे आमदार आता थेट एकनाथ
एकनाथ शिंदे यांनाच विचारू लागल्याची चर्चा आहे। त्यामुळे मित्रांनो, राज्याच्या राजकारणात अशा नाराज आमदारांची मोठी यादी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या संपर्कात असल्याची ही महत्त्वाची चर्चा सुरू आहे। मात्र या सर्व घडामोडींपूर्वीच भारतीय जनता पक्ष त्या आमदारांना देऊ शकतो अशी कुजबूज सध्या सुरू आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आगामी काळात कायम राहील की नाही किंवा त्यांचा संपूर्ण पक्ष भाजपमध्ये विलीन होईल की नाही हा मोठा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आगामी काळात राज्याच्या राजकारणात शिंदे गटातील आमदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील की ते एकनाथ शिंदे यांची साथ कायम ठेवतील? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।